संभाजीराजांच्यासह राजे उत्तरेत जाणार ही खबर मुलूकभर पसरली. आदिलशाही, कुतुबशाही, सिद्दी, इंग्रज, फिरंगी ह्यांच्या दरबारी मुत्सद्द्यांनी स्वतःशी खूनगाठ बांधली. आता शिवाजी खरोखरच संपला. शिवाजीच्या रूपाने आता नवा मिर्झा राजे तयार होईल. निवडक लोकांनीशी मावळात फिरून राजांनी आपल्या ताब्यातील गडकोटांची बंदिस्ती नजरेखाली घातली. जिजाऊ साहेबांनी केशव भटांना खलिता देऊन पिलाजीरावांच्याकडे शृंगारपूरला धाडले. आमच्या नाचसूनबाईंना संगती घेऊन तुरंतीने गड जवळ करणे असा सांगावा खलित्यात लिहिला होता. राजांच्या सदरेवरचे नेक सल्लागार सुचेल तसा सल्ला राजांना देत होते. माँसाहेब धीराच्या गोष्टी सांगत होत्या. पण स्वतःशी शंका यावी असा बिकट बाका प्रसंग राजांच्यावर आला होता. मोठ्या उमेदीने रायरेश्वरावर श्रींच्या राज्याची आनभाग राजांनी घेतली होती. मावळ माणसांवर उधळून टाकावी म्हणून मोठ्या भक्तीने त्यावेळी भंडाऱ्याची मूठ भरून घेतली होती. आज त्या मुठीत सगळ्या स्वप्नांची झालेली माती बघून स्वतः राजेच सुन्न झाले होते. राजांना या सगळ्याचा जाब एकाच पायी विचारता येणार होता, आदिशक्ती जगदंबेच्या. जेव्हा जेव्हा विचार करून मेंदूचे टाके उसवू बघत होते तेव्हा तेव्हा राजे आपले मस्तकच त्या मेंदुनिशी नेऊन जगदंबेच्या चरणांवर ठेवीत होते. जिथे माणसाच्या मर्यादा संपतात तिथूनच आदिशक्तीचे सामर्थ्य सुरू होते. संभाजीराजांना घेऊन राजे प्रतापगडी चालले जगदंबेच्या दर्शनाला. बरोबर प्रतापराव, प्रभाकर भट, मोरोपंत, आनंदराव अशी मंडळी होती. जावळी खोऱ्यातील प्रतापगडची चढण चढून पालखी पायथ्याखाली आली. इथून जनीचा टेंभा हे अफजल भेटीचे वळण स्पष्ट दिसत होते. त्या वळणावर पांढऱ्या पत्थराची राजांनी बांधून घेतलेली अफजलची कबर राजांना दिसली. केवढे तरी विचित्र दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर क्षणात तरळून गेले. त्या कबरीवर मिर्झा राजा उभा होता अफजलच्या वेशात. त्याच्या हातात केवढी तरी मोठी वाघनखे होती. ती मुठीत बेमालूम छुपवीत हात उंचावून तो गोड हसत म्हणत होता, आइये राजासाब, घबराइये मत. राजांच्या जीवाची घालमेल झाली. जगदंब जगदंब पुटपुटत राजांनी पालखीत शेजारी बसलेल्या संभाजीराजांच्या खांद्यांवर हात ठेवला. पालखी केदारेश्वराच्या मंदिरासमोर आली. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी स्वाऱ्या पालखी उतार झाल्या. राजे संभाजीराजे मंदिराच्या दगडी उंबरठ्याजवळ आले. वाकून राजांनी उंबरठ्याला बोटे भिडवली आणि त्यावरील कोरलेले नकसकाम बघताच राजे तसेच थांबले. तीच 9 पाकळ्यांची धर्मचक्रे आणि तेच जबडा विस्तारलेले वाघाचे शीर त्यांना दिसत होते. कापराच्या वड्या पेटताना सरसरून याव्यात तसे राजांना उभे अंग क्षणात सरसरून आले. जामा काखेत दाटून आला. ताट खडे होत राजांनी केदारेश्वराचा उंबरठा ओलांडला. आतल्या घुमटातील घंटेचा गाभा भरून टाकणारा टोल दिला. समोरच्या शिवलिंगासमोर गुडघे टेकून हात जोडले. डोळे मिटले. त्यांचे ओठ काहीतरी पुटपुटत होते. तो शिवाशी चाललेला शिवकर असा गूढ संवाद होता. राजांनी डोळे उघडले. समोरच्या नितळ शिवलिंगावरचे एक बिल्वपत्र उचलले. राजांनी उचललेल्या त्या बिल्वपत्राला 2च दळे होते. मधले दळ गायब झाले होते. हातीच्या बिल्वपत्राकडे एक नजर बघून राजांनी ते तसेच संभाजीराजांच्या हाती ठेवले. पालखी गड चढून जगदंबेच्या मंदिरासमोर आली. हातपाय धुवून राजे संभाजीराजे जगदंबेच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेशले. अंगावर धावून आल्यासारखी दिसणारी अष्टभुजा दुर्गा बघताच राजांनी गुडघे टेकले. हात जोडून मिटल्या डोळ्यांनी त्यांनी आपले मस्तक मूर्तीसमोर फरसबंदीवर टेकवले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर असंख्य पाजळलेले पोत नाचत होते. त्यांच्या तालावर मन फिरत होते. आई, आमचे हात बांधील झाले. कोण प्रसंग आणलास? तुझ्या तांडवात लेकरू पायांखाली येत आहे. अंबे डोळे उघड. दाही दिशा अंधेरल्या, पोत पाजळ. राजांचे मन कालून कळकळत होते. मस्तक वर घ्यावे असे त्यांना वाटत नव्हते. त्यांच्या डाव्या बगलेला गुडघे टेकून बसलेले संभाजीराजे समोरच्या शस्त्रे उगारलेल्या उग्रदर्शनी जगदंबेकडे
आणि राजांच्याकडे आलटून पालटून बघत होते. भवानी, आबासाहेब, मंदिर, पाजळलेले पोत, आपण सारे एक एक झालो आहोत असं संभाजीराजांना वाटत होतं. बऱ्याच वेळाने राजांनी मस्तक वर घेतले. त्यांचे डोळे पाणावले होते. उठून समोर गाभाऱ्यात जाऊन राजांनी आपले मस्तक जगदंबेच्या चरणांवर ठेवले. राजे संभाजीराजे दर्शन करून मंदिराबाहेर पडले. प्रतापगडाची तटबंदी, पहारे, मोर्चे नजरेखाली घालून दिवस उताराला लागताना राजांची पालखी गड उतरून पायथ्याशी आली. जनीच्या टेंभ्याचे वळण आले. राजांची नजर अफजलच्या कबरीवर गेली. पण आता त्यांचे मन शांत होते. क्षणभरात त्यांच्या मनासमोर एक विचित्र दृश्य तरळून गेले. त्या कबरीवर आता अफजल उभा होता, पण त्याच्या अंगावरचा सगळा वेश राजपुती होता, मिर्झा राजासारखा. मान मागे टाकून तो किंकाळत होता, लवा लवा दगा. राजांच्या कपाळावर स्पष्ट दिसणाऱ्या जखमेच्या व्रणाकडे बघत संभाजीराजांनी त्यांना विचारले, महाराज साहेब, इथंच तुम्ही खान जिवे घेतला होता? राजांच्या कपाळीचा तो व्रण सय्यद बंडाने टोपावर केलेल्या वारामुळे उमटला होता. होय, इथंच शंभूराजे, राजे शांतपणे म्हणाले. पालखीचे भोई हातातील लाकडी थोपे मागे पुढे झुलवीत जनीच्या टेंब्याचे वळण मागे टाकीत होते. पालखी मागून प्रतापराव, मोरोपंत, आनंदराव घोड्यांचे कायदे आखडीत धीम्या चालीने उतरत होते. संभाजीराजे डोळे जोडून अफजलच्या कबरीचे पांढरे पत्थर एकटक बघत होते. उभे जावळी खोरे प्रतापगडाकडे बघत जगदंबेचा महिमा गात होते. आदिशक्तीचे कौतुक मोठे, भुत्या मजकेले. राजगडावर संभाजीराजांच्या महालात मंचकावरच्या बैठकीवर एक पोर सौदा स्त्री खानदान बसले होते. पुतळाबाईंच्या खाजगीकडच्या कुणबीदासीने त्याला त्या महालात आणून सोडले होते. ती पोरवयी स्त्री महालभर आपली नजर फिरवीत होती. भिंतीला लटकलेली शस्त्र कुतूहलाने बघत होती. चौरंगावर निरनिराळ्या तपकात ठेवलेले सफेद केशरी टोप निरखीत होती. मधूनच देव्हाऱ्यातील शिवलिंगाकडे बघत होती. आम्हास या मर्दाना महालात का आणून बसवले आहे असे स्वतःलाच तिने विचारले. इतक्यात नौबत नगाऱ्याचा दुडदुडणारा आवाज तिच्या कानी आला. त्या रोखाने खिडकीच्या झरोक्याकडे तिने पाहिले. देव्हाऱ्यातील समयांच्या ज्योती मंद वारे झोताने क्षणभर थररून गेल्या. त्या पोरवयी स्त्रीने आपले वरवंट्याचे नेसू ठीक करीत पायांतील तोड्यांकडे पाहिले. जगदंबेचे दर्शन घेऊन आलेल्या राजांची व संभाजीराजांची पालखी राजगड चढून बाले किल्ल्यावर आली. जिजाऊ साहेबांचे दर्शन घेऊन दौडीने थकदिल झालेल्या संभाजीराजांनी आपल्या महालात पाऊल टाकले. कधी नव्हे ते महालात एकही दासी दिसत नव्हती. मस्तकीचा टोप तपकात उतरण्यासाठी संभाजीराजे चालत चौरंगाजवळ आले. टोप उतरण्यासाठी त्यांनी हाताच्या बोटांचा झोला टोपाला भिडवला आणि त्यांची नजर मंचकाकडे गेली. चांदीचे चमकीले तोडे त्यांना दिसले. मंचकावर कुणीतरी बसले होते. झटक्यात त्यांनी हात खाली घेतले. बसलेल्या व्यक्तीला निरखून पाहिले. ओळख पटत नव्हती. मान ताट करीत त्यांनी मंचकाला सवाल केला, कोण बसले आहे आमच्या बैठकीवर? मंचकावरच्या स्त्री खानदानाने गडबडून जाऊन मान वर करून संभाजीराजांकडे पाहिले. त्यांना बघतात ती स्त्री झटकन खाली पाय उतार झाली. गतका खेळताना गोमाजी बाबा आडवी धरत त्या फरीसारखी ती गोल मुद्रा आणि समयांच्या प्रकाशात क्षणभर उजळून गेलेल्या टपोऱ्या डोळ्यांच्या दोन शुक्रचांदण्या बघताच खाशी संभाजीराजांची स्वारीच गडबडून गेली. चौरंगावरच्या टोपांकडे निरखून बघत त्यांनी अगोदर आपण आपल्याच महालात आलो आहोत याची नीट खातरजमा करून घेतली. तुम्ही म्हणत संभाजीराजे आले तसे झटकन पाठ मोरे झाले आणि महालाबाहेर निघूनही गेले. धडधडत्या काळजाने ते स्त्री खानदानही लगबगीने महालाबाहेर निसटले. बाहेर पडताच बराच वेळ पायाच्या नडगीला ऋतून कचणारा तोडा वाकून त्याने अगोदर ढिला केला. आता कुठं जावं या पेचाने ते गोंधळून गेले. त्या होत्या येसूबाई. आपल्या आबांच्या बरोबर पिलाजींच्या बरोबर त्या राजगडी दाखल झाल्या होत्या. फाल्गुन शुद्ध नवमीचा दिवस फटफटला.
गड पाखरे रान चाऱ्याच्या मागाने कोटरे सोडून किलबिलत भरारली. संभाजीराजांनी हमामखान्यात स्नान घेतले. लखलखीत जरी कोयरांचा निळाशार जामा, जरी किनाराची वेल फिरलेला, मोतीलगाचा सफेद टोप, बुट्ट्यांचा डाळिंबी मांड सोळा, कमरेला शुभ्र शेला असा खासा पेहराव परिधान करून ते रायाजी आणि अंतोजी गाडे यांच्या सोबतीत जिजाऊच्या महाली निघाले, शिवगंध रेखून घेण्यासाठी. महालात जिजाऊ साहेब येईल त्या दासदासीला हर तऱ्हेच्या हुकूम तत्परतेने देत उभ्या होत्या. मध्येच त्या थांबत होत्या. स्वतःला पार हरवून देव्हाऱ्यात दिसणाऱ्या जगदंबेच्या मूर्तीकडे बघत होत्या. त्यांच्या दोन्ही बाजूंना संभाजीराजांच्या बहिणी होत्या. दगडबंद भिंतीला धरून सावरल्या पदराच्या पुतळाबाई उभ्या होत्या. त्यांच्या बगलेला हातात एक तबक घेऊन धाराऊ अदब धरून खडी होती. त्या दोघींच्या मध्ये कुणासच सहजी दिसू नये अशा बेताने येसूबाई अंगचोरीने उभ्या होत्या. येसू, अशा पुढे या. जिजाऊंनी येसूबाईंना साद घातली. येसूबाई क्षणभर बांबावल्या, रेंगाळल्या. त्या शब्दातील मायेने मग अदबीत पुढे झाल्या. आपल्या ननंदांच्यात जमवून घेत खालच्या मानेने त्यांच्यात मिसळून उभ्या राहिल्या. संभाजीराजे महालात प्रवेशले. पाठोपाठ रायाजी अंतोजी आत आले. साऱ्यांनी जिजाऊ पुतळाबाईंना अदबीचे त्रिवार मुजरे केले. मंद चालीत जिजाऊ पुढे आल्या. संभाजीराजांना बघताच त्यांच्या काळजात केवढे तरी कल्लोळ उमळून आले. केवढं केवढं भोगलं यांनी या एवढ्याशा उमरीत. धाराऊनं यांना दुधास लावलं. 2 वर्षांचे असताना यांच्या आऊसाहेब यांना पारख्या झाल्या. रजपुतांच्या गोटात हे साऱ्यांसाठी ओलीस राहिले. गुडघे टेकून यांनी फरमान घेतलं आणि आज उत्तरेकडे चालले. कशी झेपणार यांना या गरमीच्या दिवसात एवढी दूरची परमुलखाची वाटचाल. काटेभिवरीच्या वेलीने तुळशीचे रोप वैभव झाकाळून जावे तसे जिजाऊंचे मन भरून आले. पुढे होत संभाजीराजांनी आऊसाहेबांच्या पायांवर डोके ठेवले. थोडा वेळ ते तसेच थांबले. त्यांच्या मनी येऊन गेले, केवढा केवढा फेर आहे मान टाकून फरमान घेण्यात आणि आऊसाहेबांच्या पायांवर डोकं ठेवण्यात. उठा, आऊसाहेबांचा आवाज घोगरला. झुकून वारे झुळकीने रान मोगऱ्याच्या कळ्यांचा सुगंध उचलावा तसे जिजाऊंनी त्यांना अलगत वर घेतले. मागे न बघताच त्यांनी धाराऊ अशी याद फरमावली. संभाजीराजांकडे बघताना गंधाचे तबक पेश करायला विसरलेल्या धाराऊच्या हातातील तबक थडथडले. जी म्हणत सावरून झटक्याने पुढे झाली. हातीचे तबक तिने आऊसाहेबांच्या समोर पेश केले. जिजाऊंनी तबकातील गंध अष्टगंधाच्या कुप्या निरखल्या. संभाजीराजांनी कपाळ वर उठून डोळे मिटले. जिजाऊंनी पितळी सरशी कुप्यात डुबवली. ज्या संकेताने, ज्या हळुवार हातकसाने आदिशक्ती जगदंबेने आभाळाच्या नितळ निळ्या पटलावर सूर्यचंद्र रेखले असतील तसे त्यांनी 2 दळी शिवगंध संभाजीराजांच्या नितळ कपाळी रेखले. आपणच रेखलेल्या त्या शिवगंधाकडे टक लावून बघताना जिजाऊंना कधी नव्हे तो एक अपूर्व कौल जाणवून गेला. आपण शिवभक्त शंभूराजे, सुखदुःखाचे हे 2 पट्टे शिवानेच आपल्या कपाळी रेखून टाकले. भार त्याचा आहे. पाठ राखण करणारा तोच समर्थ आहे. जिजाऊंनी शांतपणे हातीशी सरशी तबकात ठेवली. वर्दी आलीये, आता राजे येतील. त्यांच्या सोबतीनं जगदंबेचं, गडावरच्या देवदेवतांचं दर्शन करून या. जिजाबाई संभाजीराजांना जवळ घेत म्हणाल्या. जी संभाजीराजांनी मान डोलावली. गोमाजी काका, सिदोजी, महम्मद सेस, केशव भट साऱ्यांची गाठभेट घ्या. गड सोडण्यापूर्वी राणी वशाकडे मुजरे लावून या. जिजाबाई झरा झुळझुळावा तशा बोलत होत्या. संभाजीराजे ते ध्यान देऊन ऐकत होते. जा, पाय शिवा त्यांचे. जिजाऊंनी पुतळाबाईंच्या रोखाने हात करीत संभाजीराजांना इशारत दिली. संभाजीराजे पुतळाबाईंच्या समोर आले. वाकून त्यांनी पुतळाबाईंच्या पायांवर डोके ठेवले. त्या स्पर्शाने एक अंग फुलवती सरसरी पुतळाबाईंना जाणवली. डोळे पाणथर झाले. त्यांचे मन त्यांना सांगत होते, बाळराजे
आम्ही केला आहे सुलूक, पण तो एकट्या आमच्या कपाळीच्या कुंकवाशीच नाही, तर तो तुमच्या कपाळीच्या शिवगंधाशीही केला आहे. उठा. पुतळाबाईंनी मायेने संभाजीराजांना उठवून घेतले. त्यांच्या हनुवटीची वाटी तर्जनीने वर घेत त्या म्हणाल्या, दर्शना आटोपली की आमच्या महाली या. आम्ही तुम्हास दंडात बांधण्यासाठी एक ताईत देणार आहोत. जी म्हणून संभाजीराजांनी धारऊचे पाय शिवण्यासाठी पाऊल पुढे टाकले आणि पुतळाबाईंच्या मागे अंगचोरीने उभ्या असलेल्या येसुबाईंना बघताच ते पुन्हा झटकन मागे हटले. हा शंभूबाळ, धाराऊची पायधूळ परती सारू नका. जिजाऊंनी त्यांना पुरते वळू दिले नाही. पुढे होत संभाजीराजांनी धाराऊचे पाय शिवले. हातातील तबक थरथरत होते. घसा दाटून आला होता. सुरसुरते नाक वर ओढत तिने पदर डोळ्यांना लावून झटकन आपली मान दगडबंदीकडे मागे वळवली. तिचा गदगदला कुणबाऊ ऊर वर खाली लपापू लागला. कल्लोळ कल्लोळ माजला तिच्या काळजात. आऊ, आम्ही तुरंतीने सलामत परतू. संभाजीराजे तिच्याकडे बघत बोलले. इतक्यात महालात राजे प्रवेशले. अंतोजी रायाजीने त्यांना वाकून मुजरे घातले. जिजाऊ, पुतळाबाई, संभाजीराजे, येसुबाई सारीच धाराऊकडे बघत होती. राजांना पाठमोरी होती. मासाहेब, आम्ही दर्शनाला निघतो आहोत. पाठमोऱ्या जिजाऊंना वाकून अदबमुजरा देत राजे शांत बोलले. विजेच्या एकाच लपकीने आभाळाचा घुमट लख्खकन उजळून जावा, तसा राजांच्या बोलांनी तो आऊपणाचा महाल उजळून गेला. साऱ्यांना जागीच सोडून जिजाऊ राजांच्या रोखाने शांत चालीत पुढे झाल्या. त्यांच्या स्थिरावल्या पायांसमोर राजांनी गुडघे टेकले. आपले रुंद कपाळ त्यांनी जिजाऊंच्या नितळ पायांवर टेकवले. उठा. राजांच्या खांद्यांना धरून वर उठवताना आऊसाहेब आपल्या आपणालाच फक्त ऐकू यावे तशा बोलल्या. राजांच्याकडे बघावे म्हणून त्यांनी नजर जोडली होती, पण डोळ्यांच्या पान पडद्यातून त्यांना काहीच दिसत नव्हते. त्यांनी आवेगाने राजांना आपल्या मिठीत कवटाळून घेतले. शब्द जाया झाले, लटके पडले. मिठीत आपला अर्थ शोधित विरघळून गेले. मूकपणे दोन्ही राजमने एकमेकांशी उदंड बोलून गेली. संभाजीराजांना बरोबर घेऊन राजे महालाबाहेर पडले. गडावरच्या साऱ्या देवदेवतांची दर्शने झाली. शिवलिंग पूजा बांधण्यासाठी राजे आपल्या महाली निघून गेले. गोमाजी, सिदोजी, निळोपंत अशा गडगस्तीच्या असामींची भेट घेऊन संभाजीराजे आशीर्वादासाठी सोयराबाईंच्या महाली आले. सोयराबाई म्हणाल्या, दिवस गरमीचे आहेत, चाल दूरची आहे, जपून असा. एवढी भेट झाली की स्वारी दख्खन सुभा होणार आहे. तुम्ही मोठे सरदार होणार आहात. आम्हास चिंता वाटते, तुम्ही हे सारं पेलणार कसं. म्हटले तर ते बोलणे सादिलवार होते, म्हटले तर काळीजमार होते. येतो आम्ही. आमच्या बाळीबाईंना जपा मासाहेब. सोयराबाईंच्या कन्या बाळीबाई यांच्याकडे बघत संभाजीराजे त्यांना म्हणाले. निरोप घेऊन बाहेर पडले. पुतळाबाईंच्या महाली 4 घास त्यांनी खाऊन घेतले. पुतळाबाईंनी त्यांच्या दंडात एक ताईत बांधला. प्रभाकर भट आणि केशव भट यांनी सरजोत्यावर घंगाळात सोडलेले घटिका पात्र डुबतीला आले होते. प्रस्थानाचा मुहूर्त जवळ आला. राजांनी निवडलेली रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबकपंत डबीर, निराजीपंत, सर्जेराव जेधे, मदारी मेहतर, हिरोजी फरजत, डावलजी घाटगे, दत्ताजी पंत, राधो मित्र, रामाजी मानकोजी अशी मंडळी हत्यारबंदीने बालेकिल्ल्याच्या सदरेवर एकवटली. मागे राहणारी मोरोपंत, अण्णाजी दत्तो, निळोपंत, येसाजी, तानाजी, आनंदराव अशी मंडळी निरोपाचे मुजरे द्यायला गोळा झाली. राजांच्या महालात सदरेवर जाण्यासाठी राजे आणि संभाजीराजे सिद्ध झाले. सखू, रानू, अंबा, बाळीबाई असा राजांचा कन्यावसा संगती घेऊन जिजाबाई राजांच्या महालात आल्या. साऱ्या कन्यावशाने राजांना नमस्कार केले. येसुबाईंना घेऊन दाट कानकल्ल्यांचे थोराड पिलाजी महाली आले. राजांच्या आणि मासाहेबांच्या रोखाने हात करून त्यांनी येसुबाईंना नमस्कार करण्यासाठी खुणावले. येसुबाई पुढे झाल्या. मासाहेबांना आणि राजांना त्यांनी कुळ अदबीने नमस्कार केले. त्यांना वर उठते करून घेत
राजांनी त्यांची हनुवटी आपल्या रोखाने तर्जनीने वर घेतली. ते अदबशीर पोर खानदान बघताना राजे आपण कसल्या पेचात आहोत हेही क्षणभर विसरून गेले. येसूबाईंच्या कानात बोलावे तसे अल्लादीने हळुवार म्हणाले, सुनबाई, शृंगारपुरी परतण्याची घाई नका करू. मासाहेब यांना ठेवून घ्या थोडे दिवस, राजांनी जिजाबाईंच्याकडे बघत सांगितले. लाजलेल्या येसूबाईंनी आपली हनुवटी राजांच्या तर्जनीतून हळूच मागे घेतली आणि पटकन मागे येत पिलाजींच्या जवळ उभ्या राहिल्या. त्यांच्या खांद्यांवर हळूच हात ठेवून त्यांच्या कानाजवळ तोंड नेत पिलाजी त्यांना पुटपुटले, इसारता कसं? आपल्या कुंकवाचं पाय नाही शिवलं तुम्ही. हे काय आबा? अशा अर्थानं आपले टपोरे डोळे आणखी टपोरे करून येसूबाईंनी पिलाजींच्याकडे फुरंगटून बघितले. जावा, दटावल्यासारख्या दबल्या आवाजात पिलाजी त्यांना म्हणाले. नाईलाजाने येसूबाई पुढे झाल्या. कुणाकडेही न बघता संभाजीराजांच्या समोर आल्या. गडबडीने वाकून पायाखालच्या बिछायतीला हातांची बोटे लावून त्यांनी 3 वेळा नमस्कार केला. संभाजीराजे जाणून बुजून दुसरीकडे बघत होते. त्यांच्याकडे लक्ष नाही असे भासवीत होते. राजांनी संभाजीराजांची ती नजरचोरी हेरली. त्यांच्या खांद्यांवर एक हात चढून दुसरा हात येसूबाईंच्याकडे दाखवीत राजे म्हणाले, निरोप घ्या, त्यांना सांगा येतो आम्ही. संभाजीराजे गडबडले. राजांच्याकडे बघतच येसूबाईंना म्हणाले, येतो आम्ही. राजांनी संभाजीराजांनी जिजाबाईंना मस्तक टेकून नमस्कार केले. येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायला मनाने बांधील झालेल्या जिजाऊंनी त्यांच्या टोपांवर हात ठेवीत आशीर्वाद दिले, औक्षवंत व्हा. संभाजीराजांनी पिलाजी आणि वडीलधाऱ्यांना नमस्कार केले. जिजाऊंच्या हातून दह्याच्या कवड्या उजव्या तळहाती घेऊन त्या ओठानाड केल्या. अंतोजी गाडे एक सरपोसाने झाकलेले तबक घेऊन बाजूला उभा होता. त्याच्याकडे हात करून जिजाऊ राजांना म्हणाल्या, ते तुमचं पूजेचं स्फटिक शिवलिंग आहे. तुमच्या बैठकीच्या पालखीत ते जवळ ठेवा. जी मासाहेब, सांभाळून राहावं. हवेवरच्या खबरा येतील, त्यांनी कान हलके करू नयेत. येतो आम्ही. राजे संभाजीराजांना घेऊन महालाबाहेर पडले. त्यांच्या मागून जिजाऊ, पिलाजी, अंतोजी चालले. पायाच्या नडगीला कचनारा तोडा ढिला करण्यासाठी येसूबाई वाकल्या होत्या. त्यांचे कशाकडेच लक्ष नव्हते. सदरेकडे बाहेर पडणारे जोते आले. गडावरच्या देव महालावरचा जगदंबेचा पोतराज हाती पाजळलेला पोत घेऊन राजांना सामोरे आला. दोघा भूत्या आणि बालभूत्यांनी त्या पोतावरून आपले तळहात फिरवले. आईच्या कृपेचा उबारा मिळालेल्या आपल्या ओंजळी त्यांनी तोंडावरून फिरवून घेतल्या. राजे संभाजीराजे बालेकिल्ल्याच्या राबत्या सदरेवर आले. जगदंबेच्या पुजाऱ्याने पुढे होत हातातील परडीतील भंडाऱ्याने त्यांचे भरगच्च मळवट भरले. दोघा पितापुत्रांनी सदर देवतेला गुडघे टेकून वंदन केले. सदर चौकात जमा झालेला एक एक असामी पुढे होत संगमरवरी मूर्तीसारख्या सदर जोत्यावर निश्चळ उभ्या राहिलेल्या जिजाऊ साहेबांच्या पायांवर डोके ठेवू लागला. त्यात असलेला मदारी मेहतरही आऊसाहेबांच्या समोर आला. क्षणभर घोटाळला आणि झटकन पुढे होत त्याने जिजाऊंच्या सोनरंगी चरणांवर सरळ आपले शीर ठेवले. जिजाऊंनी त्याला उठते केले. राजे आणि संभाजीराजे राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदरेसमोरील हम चौकातून बाहेर पडले. त्यांच्या मागून जमलेल्या मंडळींचा जमाव चालला. बालेकिल्ल्याची तटबंदी ओलांडून मंडळी पद्मावती माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या तोंडाच्या रोखाने चालली. त्यातील राजे संभाजीराजे व कुणालाही माहीत नव्हते. सगळ्यांना बगल देऊन आलेली धाराऊ बालेकिल्ल्याच्या तटबंदीजवळ उभी होती. मिळतील तेवढे संभाजीराजे डोळ्यात साठवून घेताना तिला आपले डोळे थिटे वाटत होते. क्षणात ते डोळेही भरून आले. त्यामुळे तिला दिसत होते तेही पाठमोरे संभाजीराजे दिसेनासे झाले. संभाजीराजांच्या सह राजे शिवापट्टणात आले. त्यांना मुजरे घालीत प्रतापराव, बहिर्जी नाईक ही मंडळी सामोरी आली. तेजसिंग कछवा आणि बक्षी बेग यांनी त्यांना तस्लीम केली. राजांना आग्र्यापर्यंतचा मार्ग दाखवण्यासाठी बक्षी बेगला
औरंगजेबाने दख्खनेत पाठवले होते. कूच करण्याचा सारा सरंजाम प्रतापरावांनी शिवापट्टणात सिद्ध ठेवला होता. संजाबदार झूल घातलेला, हौद्याचा निशाणी हत्ती, पागेतून सैसने निवडलेली, गरमीच्या मुलखाला टिकाव धरतील अशी जीन कसलेली घोडी, उंट, काबाडीचे बैल सारे सज्ज होते. राजे आणि संभाजीराजे यांच्यासाठी एक मोठी व एक लहानी पालखी ठाण केली होती. उंटाच्या पाठीवर वाकांच्या जाळ्यात थंड पाण्यासाठी चपटे गेळे चढवले होते. बगलेच्या हत्तीनींवर वाटेत लागणाऱ्या नद्या पार करण्यासाठी 2 छोटेखानी होड्या चढवल्या होत्या. अब्दागिरे, शिंगाडे, निशाणबाददार, ढालाईत, भालाईत, मुतपाके, बंजारी, वैदू, मशालजी सारी माणसे प्रतापरावांनी हुन्नरीची बघून निवडली होती. 350 धारकरी पगड्यांना पगड्या भिडून हारीत उभे होते. त्यात पट्टेबाज, विटेकरी, ढालाईत, तिरंदाज, बोथाटे असा हर प्रकारचा हत्यार चालवणारा इमानबंद मावळा होता. त्यांच्या भोवत्याचे विश्वास, कर्माजी, महादेव असे बहिर्जीचे खबरगीर आपल्या आणखी 10 खबरगीरांनीशी उभे होते. निरोप द्यायला आलेल्या मंडळींना राजांनी ऊर भेट दिल्या. त्यात पिलाजी होते. राजांची भेट घेताना त्यांना कसली तरी आठवण झाली. थोडं थांबावं राज, याक राहूनच गेलं म्हणत पिलाजींनी कमरेच्या शेल्याच्या शेवाची गाठ लगबगीने सोडली. तो अंगारा होता. ह्यो भावेसरीचा प्रसाद राज म्हणत पिलाजींनी आपली शृंगारपूरची कुलदेवता भावेश्वरीचा अंगारा राजांच्या आणि संभाजीराजांच्या कपाळी लावला. राजगडाच्या पद्मावती माचीवर दिसणाऱ्या भगव्या जरीपटक्याच्या ठिपक्याकडे एकदा नजर देऊन राजे संभाजीराजांना म्हणाले, चला शंभूराजे. संभाजीराजे आपल्या पालखीत बसले. अंतोजीने शिवलिंगाचे तबक राजांच्या पालखीत ठेवले. कमरेच्या भवानी तलवारीच्या मुठीवर राजांनी डाव्या हाताची पकड भरली. उजव्या हाताच्या मुठीत पालखीचा झुपकेदार भगवा राजगोंडा पकडला. कुचाचा आखरी चौघडा दुडदुडला. भोयांनी दोन्ही पालख्यांचे दांडे खांद्यावरच्या पटावर घेतले. बहिर्जींनी आपले खबरगिरांचे पथक एकदम बिन्नीला काढले. तो आपल्या रामोशी साथीदारांसह 2 मजला ठेवत दौडू लागला. पुढे जाऊन तो मुक्कामाचे तळ निवडून तिथे झेंडे रोवण्याचे काम करणार होता. त्या निशाणावर मुक्काम पडणार होते. निशाणी हत्तीवरच्या फिलवानाने हत्तीला अंकुशमार देऊन चाल दिली. सर्जेराव जेधे, हिरोजी फरचंद, मदारी मेहतर, दत्ताजी रघुनाथ पंत, निराजी पंत, त्र्यंबक पंत यांनी आपापल्या जनावरांना हलक्या टाचा भरल्या. चालला दख्खनचा मावळा काफल्यासह उत्तरेच्या शहेनशाच्या भेटीस चालला. आपला एकुलता एक तेजस्वी अंश फर्जंद संभाजीराजे यास बरोबर घेऊन. जोपर्यंत त्या पितापुत्राच्या कपाळी शिवगंधाचे पट्टे आणि भंडारा होता, छात्यांवर कवड्यांच्या माळा होत्या, तोपर्यंत त्यांना अशाच वाटा चालावा लागणार होता. ध्यानीमनी नसलेल्या, त्यांच्या राजरक्ताची पुरेपूर कसोटी बघणाऱ्या. मजल दर मजल करीत काफला चालला होता. दाट वनराईचा मावळ मुलूक मागे पडू लागला. पहाटेचा थंडावा धरून वाटतोड सुरू झाली की दिवस तापायला लागताना बहिर्जीच्या पथकाने रोवलेल्या निशाणीच्या जागी येऊन मुक्कामाचे डेरे पडायचे. पुन्हा सांजगतीला चालणी सुरू व्हायची. प्रवरेच्या काठचे नेवासे, गोदावरी तीराचे गंगापूर असे संतांच्या भूमीत मुक्कामाचे डेरे टाकीत नगर औरंगाबाद मार्गे काफला वेरूळ जवळ आला. तेथे जवळच राजांच्या आजोबांनी मालोजीरावांनी भक्तिभावाने पूजलेला घृष्णेश्वर होता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. देवालयाच्या घुमटीसमोरच मुक्कामाचे डेरे पडले. राजांनी पुजाऱ्याकरवी घृष्णेश्वराला अभिषेक चढवला. दर्शन घेऊन राजे आणि संभाजीराजे घुमटी बाहेर आले. राजांच्या मनात कधीही न बघायला मिळालेल्या आपल्या आजोबांच्या मालोजीरावांच्या आठवणी दाटून आल्या होत्या. एका विचित्र योगायोगाचे नवल त्यांना घुमटी बाहेर पडताना जाणवले. राजांना जसे आपले आजोबा मालोजीराजे बघण्याचे भाग्य कधी लाभले नव्हते, तसेच संभाजीराजांना
आपले आजोबा शहाजीराजे बघण्याचे भाग्य कधी मिळाले नव्हते. घुमट सोडून राजे संभाजीराजे आपल्या डेऱ्यांकडे चालले. ते वेरूळचा देखणा मुलूक न्याहाळत होते. त्यांच्या पूर्वजांची ती जन्मभूमी होती, श्रमभूमी होती. चालता चालता राजे थांबले. औरंगाबादच्या रोखाने कर्माजी हा त्यांचा खबरगीर घोडा फेकीत येताना त्यांना दिसला. राजांना बघून त्याने घोड्याची चौकी चाल वाढीला घातली. फेसाळलेले धपापते घोडे कायद्यांनी आखडून कर्माजी पाय उतार झाला. एव्हाना राजे आपल्या डेऱ्यांपर्यंत आले होते. त्यांच्या भोवती तेजसिंग कछवा, बक्षी बेग, रघुनाथ पंत, त्र्यंबक पंत अशी मंडळी उभी होती. घामेजला कर्माजी पुढे आला. राजांना जोहार जोडून उभा राहिला. काय आहे कर्माजी? राजांनी त्याला जबानबंद बघून आपणच विचारले. राजांच्या भोवतीच्या मंडळींकडे बघत कर्माजी म्हणाला, तसं काही खास नाही पर. राजांनी भोवती नजर फिरवली. सगळी मंडळी मुजरे कुर्णीस करून आपापल्या डेऱ्याकडे चालू लागली. बोल. राजांची उत्सुकता कर्माजीने चढाला घातली होती. महाराज, इदलशाहीच्या सर्जाखानानं मिर्झा राजाची ससे होलपट मांडलिया. तुळजापूर, नळदुर्ग, गुंजोटी असे तळ हलवीत रजपूत भीमेच्या खोऱ्यात निलंग्याला डेरे टाकून ठाण हाय. तिथं इजापूर सोडून नेताजी मिर्झाच्या गोट्याला मिळालं. कर्माजीची खबर ऐकून राजे सुन्न झाले. सोमटीपटातील नरद भकत जावी तसे आता नेताजींचे आयुष्य भकत कुठे जाणार होते हे त्या घृष्णेश्वरालाच माहीत. कर्माजीचे ते बोल ऐकताना मिर्झाच्या गोटात खुद्द मिर्झाला चटका लागल्या बिगर कळत नाही इंगळकंचा आणि कोळसाकंचा म्हणणारे ताणल्या छातीचे नेताजी संभाजीराजांना आठवले आणि एक विचित्र दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर उभे ठाकले. गिर्दीला रेलून मिर्झा राजे बैठकीवर बसले आहेत. त्यांच्या हातात हुक्क्याची काळीबाळी धूर नळी आहे. त्या हुक्क्याच्या पसरट रणचुकीत नेताजींना ठेवलेले आहे. निखाऱ्यासारखे दिसत आहेत ते. रजपूत जसा जसा हुक्का चूस करीत आहे तसतसा रणजुकीतला निखारा निस्तेज होत काळवंडत चालला आहे. त्या अंगाराची राख राख होत आहे. रात्रीचा मुक्काम घृष्णेश्वराच्या कृपाछायेत झाला. पहाट फुटली. राजांनी आणि संभाजीराजांनी स्नान करून पेहराव चढवले. राजांची स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधून झाली. डेऱ्याबाहेर कोवळ्या उन्हाची नितळ सोन शिकल चढली होती. आपल्या मंडळींना दर्शन देण्यासाठी राजे आणि संभाजीराजे डेऱ्याबाहेर आले. त्यांची इंतजारी करीत डेऱ्याबाहेर तेजसिंग कछवा आणि बक्षी बेग उभे होते. त्यांनी राजांना आणि संभाजीराजांना तस्लीम कुर्णीस केले. बक्षी बेगने अदबीने रिवाजाची विचारली. नींद कैसी रही राजा साहब? हाँ बिल्कुल ठीक, राजांनी उत्तर दिले. राजा साहब खुशी फरमाएंगे तो एक अर्जी है. तेजसिंग कछवा राजांना म्हणाला. हा सुनाओ राणा. राजांनी त्याच्या केसरी साफ्याकडे बघत उत्तर दिले. पूर्वेकडे दाटलेल्या गर्द वनराईकडे हात उठून कछवा म्हणाला. उस पहाड़ी में पत्थरों की बड़ी अच्छी खुदाई है, बहुत बढ़िया. राजा साहब रजामंदी फरमाते हैं तो थोड़ी राह टेढ़ी करे, एक दफा उस पर आग डाले. अच्छा जरूर, हमें खुशी होगी. राजे त्या वनराईकडे बघत म्हणाले. बक्षी बेग आणि कछवा यांनी 8-10 घोडी निवडली. 2 माहितगर मशालगी तयार केले. राजे आणि संभाजीराजे यांनी अबलक घोड्यांवर मान जमवली. सोबतीला बहिर्जी फर्जंद आणि मदारी मेहतर, सर्जेराव जेधे अशी मंडळी घेतली. वनराईचा टप्पा मागे पडला आणि समोर दक्षिणोत्तर पसरलेला पहाडी डोंगर दिसू लागला. घोडी ठाण झाली. मशालजींनी चकमकीवर ठिणगा पाडून वाळल्या गवताची आपटी केली. त्यावर करंजेलाच्या मशाली पेटून घेतल्या. आडव्या येणाऱ्या वालींच्या कमानी हातांनी बाजूला सारीत कछवा आणि बेग आघाडीला झाले. राजे आणि संभाजीराजे टोपांना लागू बघणाऱ्या वेली चुकवीत वाकून त्यांच्या मागे चालले. समोर एक गुफा आली. मशालजी त्या गुफेत उतरले. मागून सारी मंडळी आत उतरली. कुठल्या तरी अज्ञात हातांनी मनात उभ्या ठाकल्या तशा असंख्य यक्ष, किन्नर, देवदेवता यांच्या मूर्ती कातळात साकार उभ्या केल्या होत्या. त्यांच्या छिन्नीचा एकही ठोका
गफलतीने सुद्धा चुकला नव्हता. राजांच्यासह सारे अवाक होऊन पत्थरांचे ते अत्यंत शांत पण अत्यंत बोलके देखणे रूप जखडत्या नजरांनी बघत होते. साऱ्यांना काळाचे भान उरले नव्हते. आपण धर्तीवर आहोत असे कुणालाच वाटत नव्हते. मानवाच्या कल्पनेतील साक्षात स्वर्ग तिथे अवतरला होता. गुफांमागून गुफा बघत राजे आणि संभाजीराजे कैलास लेणी ह्या 16व्या गुफेत आले. या गुफेत किती शिलागिरांच्या पिढ्यांनी आपल्या कलेच्या प्रतिभेची मुक्त उधळण केली होती अंबाजाने. दगडाचा एक टक्का सुद्धा त्यांनी आपल्या छिन्नीने बोलता करायचा बाकी ठेवला नव्हता. सारे विश्व सौंदर्य उभे केल्यानंतर ब्रह्मात्म्याने त्याला जाता जाता लावलेली तीठ होती ती कैलास लेणी दृष्ट लागावी अशीच. आपले सूर्यपेठ डोळे जोडून राजे आणि संभाजीराजे ती दगडी शिल्पे पाहत चालली होती. आणि ती दगडी शिल्पे आपले युगायुगांचे अर्ध मिटले लांबट डोळे उघडून जगदंबेने रेखलेली राजे आणि संभाजीराजे ही हर भोसलाई रक्तशिल्पे बघत होती. किन्नराची एक मूर्ती बघण्यात पुढे गेलेले राजे आणि हिरोजी आपणाला हरवून गेले होते. निश्चळ उभे होते. मागून त्यांच्या रोखाने येताना संभाजीराजांना पटकन जाणून गेले की हिरोजी आणि आबासाहेब यांच्या चेहऱ्या मोहरात कळणार नाही एवढं बेमालूम सारखे पण आहे. सगळे शिल्पमूर्तीमधून ओसंडणाऱ्या जिवंत भावभावनांच्या कारंजात नाहत चालले होते. त्यांना शिल्पे नीट दिसावीत म्हणून मशालजींनी मशाली उंच धरल्या होत्या. महाराज साहेब ते बघा. एकाएकी संभाजीराजे गुफेच्या छताकडे हात उठून मान वर करीत म्हणाले. भोवतीच्या नजरखेच मूर्ती बघणारे राजे थांबले. त्यांनी छताच्या रोखाने मान वर उठवली. छताकडे बघताना जगदंब जगदंब म्हणत राजांनी छातीवरच्या माळेला हात भिडवला. मग ती गुंग करून टाकणारे छत होते. एका सलग दगडाच्या त्या छताजवळ उलटे टांगून घेऊन शिलागिरांनी त्यावर असंख्य भावमुद्रा कोरल्या होत्या. हम निहाल हो गए राणा. तेज सिंहाकडे न बघताच राजे म्हणाले. कितीतरी वेळ राजे आणि संभाजीराजे छतशिल्प बघत होते. संभाजीराजांच्या खांद्यांवर हात ठेवीत राजांनी विचारले, ही शिलागिरी बघताना तुम्हास काय वाटते? संभाजीराजांच्या छातीत महाबळेश्वरावरचा निसर्ग बघताना माजली होती तसलीच खळबळ ही शिल्पे बघताना उठली होती. ते राजांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे बघत म्हणाले, ही दगडी गीते आहेत आबासाहेब. आम्हास ती रचणाऱ्या माणसांचा अंदाज येत नाही. वाटतंय हे दगड आमच्याशी गातायत. दगडात प्राण संचारलेल्या त्या गुफेच्या आवारात फिरताना एका उडत्या पक्षाच्या पावित्र्यात असलेल्या यक्षाची एक मूर्ती बघताना राजांना नेताजींची आठवण झाली. विचाराचा एक पक्षी फडफडत त्यांच्या मनाच्या तटबंदीवरून उडाला. इथं दगडात प्राण संचारले आहेत आणि आम्ही प्राण फुंकलेल्या जिवंत माणसाचा दगड झाला आहे. श्रींची करणी अगम्य आहे. राजे संभाजी राजांच्या सह गुफेच्या गाभाऱ्याजवळ आले. गाभाऱ्यात कैलास पर्वतावर श्री शंकर आरूढ झाले आहेत. त्यांच्या मांडीवर महादेवी पार्वती बसली आहे असे देखणे शिल्प होते. तो उभा कैलासच आपल्या आईसाठी उचलून नेण्याच्या खटपटीत असलेल्या रावणाच्या मुखावर कष्टी भाव सुंदर रीतीने उमटवले होते. ते शिवरूप बघताच राजांनी आणि संभाजीराजांनी हात जोडले, डोळे मिटले. थोड्या वेळाने डोळे उघडून ते शिवशिल्प बघू लागले. नकळतच राजांची नजर महादेवी पार्वतीच्या सावळ्या शिल्पावर जखडली गेली आणि त्यांना पटकन जाणून गेले की त्या शिल्पात शिवपुत्र गणपतीची योजना कारागिरांनी केली नव्हती. संभाजीराजे मात्र कैलास उठवण्याच्या खटपटीत असलेल्या रावणाच्या मुद्रेवरचे कष्टी भाव निरखून बघत होते. त्यांच्या विचाराची लय वाढत होती. कसा असेल रावण? अफजलखानासारखा? मिर्झा राजासारखा? छे, मग कसाही का असेना त्याला शिवाचा कैलास काही उचलता आला नव्हता. आवाराबाहेर पडता पडता संभाजीराजांनी एका स्तंभावर एकमेकांच्या मिठीत विसावलेल्या एका प्रणयमग्न युगलाचे शिल्प दिसले. त्यातले भाव त्यांना नीट आकळेनात.
त्यातील स्त्रीच्या पायात तोड्यासारखा अलंकार बघताना मात्र त्यांना आपल्या महालातील मंचकावर बसलेली एक आकृती आठवली आणि झटकन ते त्या खांबासमोरून पुढे सरकले. त्यावेळी त्यांना कल्पना नव्हती, पण राजगड उतरून एक मेणा शृंगारपूरच्या वाटेला लागला होता. त्याच्या बगलेच्या पिलाजी शिर्के धीम्या चालीच्या घोड्यावर बसून चालले होते. त्या मेन्यात येसुबाई होत्या. जिजाऊ साहेबांचा आशीर्वाद घेऊन त्या माहेरी शृंगारपुरी चालल्या होत्या. बुरानपूर, इंदोर, गवालेर अशी शहरे मागे टाकीत गिरणा, तापी, नर्मदा, चंबळा ह्या नद्या पार करीत काफला यमुनेजवळ आला. आग्र्याची गिर्दनवाई नजर टप्प्यात आली. मशिदींचे सफेद घुमट, ताजमहालाचे आरसपाणी मनोरे दिसू लागले. आग्रा एका मजलेवर ठेवून काफला थांबला. बक्षी बेग आणि तेजसिंग कछवा राजांना तस्लीम करून आग्र्याच्या रोखाने मिर्झा राजाचा वडील कुंवर रामसिंग ह्याला वर्दी द्यायला घोडे फेकीत निघून गेले. मिर्झाने रामसिंगाला वारंवार पत्रे पाठवून राजांच्या सरबराईच्या बारीक सारीक सूचना दिल्या होत्या. त्यांच्या केसालाही धक्का न लागेल अशी कसम आपण घेतल्याचे मिर्झाने रामसिंगाला पुन्हा पुन्हा कळवले होते. पण रामसिंग राजांच्या स्वागतास येऊ शकला नाही. तेजसिंग आणि बक्षी आणखी 4-6 माणसांनीशी राजांच्या तळाकडे येताना दिसू लागले. त्यातील रामसिंग कुठला याचा राजे अंदाज घेऊ लागले. येणारे घोडा पथक तळापासून थोड्या अंतरावर थांबले. राजपुती पद्धतीचा साफा बांधलेला, खांद्यावर उफरणे टाकलेला, कपाळी टिळा असलेला एक मध्यमवयीन माणूस राजांच्या आणि संभाजी राजांच्या समोर आला. गर्दन झुकून त्याने कुर्निसात केला. कुंवरजी की तरफ से हम बड़ी खुशी से मेहमान साहब की आगवानी करते हैं, तो अदबीने म्हणाला. आपकी तारीफ. त्याचा कुर्निसात स्वीकारित भुवई चढून राजांनी त्याला विचारले. राजे गोंधळून गेले होते. आलेला असामीत रामसिंग नव्हता. चाकर को गिरधरलाल कहते हैं, कुंवरजी के हवेली पर मुंशीगिरी करता हो. गिरधरलाल राजांच्या भगव्या मोजड्यांवर नजर जोडून उतरला. मुंशी. राजांच्या काळजात कसली तरी कळ उठली. एक मामूली कारकून त्यांच्या स्वागतासाठी समोर उभा होता. कुंवर रामसिंग किधर है? राजांचा करडा आवाज साऱ्यांनाच जाणवला. गुस्ताखी माफ हो मालिक. कुंवरजी किले में आला हजरत के महल पर पहरा लगा रहे हैं, वहां से नहीं छूट पाएंगे, आप चलिए. राजांनी सर्वांना जाणवेल असा निश्वास सोडला. औरंगजेबाच्या 50व्या सालगिराचा दिवस आग्रा शहरावर रोशन झाला. आपल्या उजळलेल्या मनोऱ्यांचे डोळे लाल किल्ल्याच्या रोखाने ताजमहालाने जोडले सालगिरा बघायला. मुलुक चंदाच्या सराईत राजांनी आणि संभाजी राजांनी स्नान करून खासे पेहराव घातले. राजा आपल्या डेऱ्यात स्फटिक शिवलिंगाच्या पूजेला बसले. तिकडे लाल किल्ल्यात औरंगजेबाने आपल्या महालात सब्र की नमाज पढून घेतली. दिवस अर्धा कासरा वर आला तरी तो मक्केकडे तोंड करून कुराणाचे कलमे पडतच होता. संभाजीराजे सराईतून दिसणारे यमुनेचे पात्र बघत होते. औरंगजेबाच्या महालाबाहेर रामसिंगाचा पहारा चालूच होता. राजांचा सरंजाम सराईत सिद्ध झाला. अंगी जरी बुंदक्याचे सफेद झगमगीत जामे, डोक्यांवर लखलकी केशरी टोप, त्याखाली द्विदली रेखीव शिवगंध, गळ्यात कंठे भवानीच्या माळा, कानात सोन चौकडे असा वेश परिधान केलेले राजे संभाजीराजे सिद्ध ठेवलेल्या सजल्या घोड्यांजवळ उभे होते. त्यांच्या भोवतीने त्र्यंबकपंत डबीर, रघुनाथपंत कोरडे, सर्जेराव जेधे, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर, राघो मित्र, दावलजी घाटगे अशी मंडळी ठेवणीचे आसबाव चढून हारीने उभी होती. राजे वाट बघत होते रामसिंगाची. तोच त्यांना दरबारी नेऊन पेश करणार होता. पण अद्याप रामसिंगाचा पत्ता नव्हता. त्याची प्रत्यक्ष भेट अद्याप झालीच नव्हती. शेवटी मुंशी गिरधरलाल सराईत आला. चेहऱ्यावरचे ओशाळेपण लपवीत राजांना तस्लीम करून तो म्हणाला, अभी तक राणाजी नहीं आए किले पर से. आप हवेली पर चलिए राजा साहब, मैंने हार करा भेजा है किले पर, राणाजी आते ही होंगे. त्या रजपुती कारकुनाला समोरच्या दख्खनी मावळ्याची
किळत ऐकून चांगलीच माहिती होती. 3 वेळा तो कमरेत वाकत होता. खांद्यांवरचे उपरणे ठाक ठीक करीत जी म्हणत होता. राजांच्या कपाळीचे शिवगंध आठात आक्रसून उठले, पण ते काही बोलले नाहीत. गिरधरलालच्या सोबतीने राजे आणि संभाजीराजे सरंजामासह आग्र्यातील मिर्झा राजाच्या हवेलीजवळ आले. रजपुती माटाच्या गच्चीवर अशा त्या हवेलीसमोर राजांच्या मुक्कामाची सारी तयारी रामसिंगाने करून घेतली होती. प्रशस्त आवारात लहान मोठ्या राहुट्या, सायवान डेरे, शामियाने उठले होते. राजांचा सरंजाम त्या आवारात ठाण झाला. दिवस 1.5 कासरा वर आला. डाव्या हातात धूपदाणी आणि उजव्या हातात मोरपिसाचे जुडगे घेतलेले फकीरांचे तांडे आग्र्याच्या मोहल्ला मोहल्ल्यांतून खैरात गोळा करू लागले. खैरात गोळा करून लाल किल्ल्याच्या तटाजवळ गोळा झाले. ठिकठिकाणी डेरे टाकलेले औरंगजेबाचे सरदार, अमीर, उमराव, सुभेदार वाजत गाजत सरंजामात लाल किल्ला जवळ करू लागले. अस्वस्थ झालेले राजे संभाजीराजांना घेऊन शामियान्याच्या दारात रामसिंगाची वाट बघत उभे होते. त्या दोघांनाही कल्पना नव्हती की समोरच्या मिर्झा राजांच्या हवेलीतून गच्चीला लागून असलेल्या दालनात चिकाच्या पडद्याआड मिर्झाचा आणि रामसिंगाचा जनाना उभा होता. त्या जनान्यातील बायका मेहंदी रंगल्या बोटांनी एकमेकींना खुणा करून राजे आणि संभाजीराजे दाखवित होत्या. नाजूक कलकलाट करीत होत्या. शेरे दख्खन सेवा और उसका बच्चा संभा. दिवसाने 2 कासऱ्यांचा पल्ला मागे टाकला. लाल किल्ल्याच्या मुख्य दरवाजावरचा नौबत नगारा एकसारखा दुडदुडू लागला. सरदारामागून सरदार लाल किल्ल्यात प्रवेशू लागले. संगमरवरी खांबांचा दिवाने आम चा देखना आईने बंद दरबार तमाम झाला. कोणोजी धुपाची वळी दरबारात उठू लागली. जरी बुंदीचा हिरवाशर जामा अंगी घातलेला, डोक्यावर पिसांच्या तुऱ्याचा बागदार किमोश घेतलेला औरंगजेब आसवाब खाण्यातून बाहेर पडला. त्याच्या कदंबर हुकूम फरास रुजाम्यांच्या तलम पायघड्या अंथरत चालले. अलकाबांच्या खड्या ललकाऱ्या उठल्या. बा अदब बा मुलायजा तहे दिल होशिया अबुल मुझफ्फर मुइद्दीन मुहम्मद औरंगजेब बहादूर आलमगीर बादशाह गाजी मालिके तख्त ताऊस शहनशाह हिंदोस्तान तशरीफ ला रहे हे होशिया. त्या ललकारा ऐकताना तोंडात तोबरे भरल्यासारखे रामसिंगाचे रजपुती मन घुसमटून गेले होते. औरंगजेबाने दिवाने आमच्या दरबारात कदम टाकताच वाऱ्याच्या एकाच झोताबरोबर गवताळू कुरणाचा पट्टाच पट्टा लपकन लपावा तसा दरबारियांचा जमाव ताजीम देखण्यासाठी कमरेत लावला. रामसिंगाने आपल्या हवेलीकडे स्वार धाडले. त्यांनी मुंशी गिरधरलालसाठी निरोप आणला. दरबार शुरू हुआ. राजा साहब को ले आना, मैं आ रहा हूं. आता गिरधरवर नापसंदी दाखवायलाही राजांना वेळ नव्हता. राजे संभाजीराजे शामियाना बाहेर आले. राजांनी आपल्या उजव्या हाताची जोड देऊन संभाजीराजांना गोडा बैठक दिली. खुद्द राजांनी एका सजल्या कुमेत घोड्यावर मांड जमवली. कुंवर सिंग, तेज सिंग, गिरधर, बक्षी बेग यांच्या सोबतीने राजे लाल किल्ल्याकडे चालले. त्यांच्या मागून त्यांचा सरंजाम चालला. राजांच्या आणि संभाजीराजांच्या तर्फेने अब्दागिऱ्या ढाळत होते. मार्गावर भेटणाऱ्या फकीरांना राजा आणि संभाजीराजे मुठींनी खैरात देत होते. आता आग्र्याच्या हमरस्त्यावर दुसरा कुठलाच सरदार दरकदार जाणारा येणारा नसल्यामुळे दख्खनी सेवा आ रहा है ही खबर भिंगरीसारखी गच्ची हवेलात पसरली. सगळे मर्दानी लाल किल्ल्यात रुजू झाल्यामुळे आग्र्यातील बायका, बच्चे, बूढे गच्च्यात झरोक्यात गोळा झाले होते. औरंगजेबाने दुर्लक्षिले होते. रामसिंगाला इच्छा असून जमले नव्हते. पण इंतजाम ठेवून होणार नाही असे त्या थोरल्या आणि धाकल्या मावळ्यांचे इतमामात आग्रा आणि शहाजहानची रियाया यांच्याकडून स्वागत होत होते. तसा राजांचा सरंजाम बघण्यासारखा मोठा मुळीच नव्हता. उलट तो नजरेत न येईल एवढा छोटा होता. पण सेवा या 2 अक्षरी नावाला आता असल्या सरंजामाची गरज राहिली नव्हती. उभी झाडे फटाफट फोडत जाणारा वनवा
आणि उभ्या हिंदुस्थानची दौड घेणारा मावळी रानवारा हाच राजांचा सरंजाम झाला होता.